पुण्यामध्ये प्रसिद्ध असलेलं गणपती बाप्पाला समर्पित मंदिर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक भक्त दर्शनाला येतात. भक्ताच्या नावाने हे मंदिर ओळखले जाते. मंदिरातील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराला रोचक इतिहास लाभला आहे. या बाप्पाला नवसाला पावणारा इच्छापूर्ती गणेश का म्हणतात? काय आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य? हा गणपती बाप्पा आपल्या भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? काय आहे या मंदिराचा इतिहास? चला तर जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल. स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये. सन 1893 श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेमध्ये दत्त मंदिर म्हणजे त्यांची राहायची जागा होती. त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. या घटनेने ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई हे दोघेही दुखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराज यांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांना धीर देत सांगितले की आपण काही काळजी करू नका. आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा. त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते, त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती आणि एक गणपतीची मूर्ती बनवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली. लोकमान्य टिळकांनी या काळात गणेश चतुर्थीच्या घरगुती उत्सवाचे रूपांतर सार्वजनिक गणेशोत्सवात केले. हे मंदिर ऐतिहासिक असण्यामागे आणखी एक कारण म्हणजे याच मंदिरात टिळकांनी गणेश चतुर्थीचा उत्सव सामुदायिक करण्याचा विचार मांडला होता. त्यानंतर हे गणेश मंदिर पूजा आणि उत्सवासाठी लोकप्रिय झाले. त्यानंतर हे मंदिर केवळ दगडूशेठ आणि त्यांची पत्नी यांचेच न राहता दूरवरून आलेल्या भक्तांसाठीही श्रद्धास्थान बनले. इच्छा आणि प्रार्थना पूर्ण करणारा गणेश असल्याने त्याला इच्छापूर्ती गणेश असेही म्हणतात. हे मंदिर 3 मजली असून संगमरवरात बांधले गेले आहे. बाबूराव नाईक यांनी 1893 मध्ये पेपरला चिकट गुळाची गोंद लावून पहिली गणेश मूर्ती बनवली होती. ती आता शुक्रवार पेठेतील 11 मारुती मंदिरात ठेवण्यात आली आहे. दुसरी मूर्ती दगडूशेठ हलवाई यांनी सांगितल्याप्रमाणे तयार केली गेली. तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्या काळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती कोंढवा येथील बाबूराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे. सन 1896 साली बनवलेल्या या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे त्यानंतर गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा प्रताप गोडसे यांनी संकल्प केला. त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार नागलिंगाचार्य शिल्पी पंडित यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखवली आणि सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री शिल्पी यांनी त्या काळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली, यंत्रांची पूजा केली आणि त्यानंतर ज्या ठिकाणी मूर्ती तयार केली होती त्या ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक विधी गणेश याग केला आणि त्यानंतर 5 यंत्र स्वतः सिद्ध केले. गणेश यंत्र, विश्वकर्मा यंत्र, गायत्री यंत्र, कुबेर यंत्र, श्रीयंत्र. ही यंत्र मूर्तीच्या पोटात स्वतः नागलिंगाचार्य आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजे शंकराप्पा शिल्पी यांनी स्वतः पूजा करून ठेवली आणि तेही सर्वांसमक्ष. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगल मूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा, शेवटपर्यंत या मूर्तीचे पावित्र्य राखा असे सांगितले. या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढेल आणि मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी त्यांची श्रद्धा होती. त्यानंतर या मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली. बैठ्या मूर्तीचे 4ही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे, तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य 2 हातांमध्ये कमळ
आणि डोक्यावर मुकुट आहे. बदामाच्या आकारातील भुवया असलेले डोळे या मूर्तीचे आहेत. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम उत्कृष्ट कलाकुसरीचा नमुना आहे. या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कोठूनही पाहिले तरी गणपती बाप्पा आपल्याकडेच पाहत आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकांना येते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गणेश दरवाजा असून मुख्य दरवाजाच्या प्रत्येक बाजूला द्वारपाल आहे. मंदिराच्या अगदी जवळच एक छोटेसे शिव मंदिरही आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर यांचे ट्रस्ट हे वंचित मुलांसाठी शैक्षणिक आणि आर्थिक मदतीसह अनेक सामाजिक उपक्रम राबवते. ट्रस्टच्या सुवर्णयुग सहकारी बँकेमार्फत लघु उद्योजक आणि विक्रेत्यांसाठी वित्तपुरवठा केला जातो. पिताश्री नावाच्या वृद्धाश्रमाची स्थापना आणि वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्यांचेही पुनर्वसन या ट्रस्टतर्फे केले गेले आहे. दररोज प्रार्थना, आरती आणि नियमित विधी केले जातात. या मंदिरात उत्सवही साजरे होतात. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने दरवर्षी गणपती समोर आंब्यांची आरास केली जाते. त्यावेळी मंदिराच्या आवारात पिकलेल्या आंब्यांचा ढीग असतो. त्या सुवासाने वातावरण दरवळून जाते. हे आंबे नंतर ससून हॉस्पिटलमधील रुग्णांना दिले जातात. वासंतिक उटी हा आणखी एक विशेष उत्सव असतो. चंदनापासून बनवलेली उटी आणि खास म्हैसूर येथून मागवलेले सुगंधी अत्तर मूर्तीला लावले जाते. यानंतर मोगऱ्याच्या फुलांचा देवावर वर्षाव केला जातो. मुख्य मंदिर, भिंती, खांब, मंदिराचे इतर भाग हे मोगरा, जुही, चंपा, गुलाब, झेंडू इतर प्रकारच्या फुलांनी सजवले जातात. 1984 पासून प्रत्येक वर्षी गुढीपाडव्यापासून तर रामनवमीच्या सप्तमीपर्यंत येथे अनेक कला सादर केल्या जातात. संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. वैशाख पौर्णिमेनिमित्त मंदिरात कोवळ्या नारळाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याला शहाळे महोत्सव म्हटले जाते आणि हे शहाळे सुद्धा नंतर भाविकांना वाटले जातात. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या ऋषी पंचमीला अथर्व शीर्ष पठणाची या मंदिरात परंपरा आहे. गेल्या 33 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. या मंदिराचे ट्रस्ट इथल्या देणगीचा उपयोग वंचित मुलांसाठी निवास आणि शैक्षणिक सुविधा तसेच वृद्धाश्रम या सुविधांसाठी करतो. असा हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा इच्छापूर्ती करणारा, नवसाला पावणारा गणपती म्हणूनही ओळखला जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि आमच्या संपूर्ण धार्मिक या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.